Hello guys, good morning. Welcome back to my channel. आज आहे डे 2 ऑफ हनुमान चालीसा वाचन. ॲक्च्युली काल माझा फर्स्ट डे ऑफ हनुमान चालीसा वाचन होतं आणि व्हिडिओ ही फर्स्ट टाइम अपलोड केलेला. त्यामुळे व्हिडिओ शूट करताना माझ्याकडून मायनर मिस्टेक झाली. मी तो व्हिडिओ लँडस्केप मोडमध्ये शूट नव्हता केला. सो सॉरी फॉर दॅट गाईज. एनिवेज गाईज, आज मी पहाटे 4 वाजता उठले, आंघोळ करून हनुमान चालीसा वाचन करायला बसले आणि आधी मी सीताराम जप केला आणि हनुमान चालीसा वाचायला स्टार्ट केलं. आपल्याला 11 डेज डेली हनुमान चालीसा वाचायची आहे, कारण मी ते हनुमानजींना प्रॉमिस केलं आहे. चला तर मग स्टार्ट करूया वाचन. त्याच्या आधी माझ्यासोबत बोला, सीताराम 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 सीताराम. श्री गुरुचरण सरोज रज निज मनुमुकुरी सुधारी बरनौ रघुवर विमल जसु जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बलधामम अंजनी पुत्र पवन सुतनाम महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरन सवार विराज सवेसा कानन कुंडल कुंचित केस हाथ वज्र औध्वजा विराजे कांदे मुंज जनेऊ साजे. शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिवेको. आज मी तुम्हाला एक इन्स्पायरिंग स्टोरी सांगणार आहे. हनुमानजींनी कसं लर्निंग केली. आपण मोस्टली हनुमानजीला स्ट्रॉंगेस्ट वॉरियर म्हणून ओळखतो, पण खूप कमी लोकांना माहिती आहे की हनुमानजी खूप इंटेलिजंट आणि नॉलेजेबल पण आहेत. लहानपणी हनुमानजी खूप ॲक्टिव्ह, क्युरियस आणि एनर्जेटिक होते. त्यांना नेहमी न्यू गोष्टी शिकायला आवडायचं. जसे जसे ते मोठे होत गेले तसे तसे त्यांना वाटलं की फक्त स्ट्रेंथ असणे इनफ नाही, नॉलेज पण इक्वली इम्पॉर्टंट आहे. एक दिवस हनुमानजींनी विचार केला की मला सगळ्यात वाईज गुरु कडून शिकायचं आहे. तेव्हा त्यांना कळालं की सूर्यदेवांकडे वेदशास्त्र आणि खूप नॉलेज आहे. म्हणून हनुमानजी सूर्यदेवांकडे गेले आणि नम्रपणे म्हणाले, सूर्यदेव, मला तुमचा स्टुडंट व्हायचं आहे, मला नॉलेज शिकायची आहे. सूर्यदेव थोडे सरप्राईज झाले आणि म्हणाले, हनुमान, मी दिवसभर स्कायमध्ये मूव्ह होत असतो, मी एका जागी थांबतच नाही, मग मी तुम्हाला कसं शिकवणार. पण हनुमानजींनी हार मानली नाही. ते इन्स्टंटली म्हणाले, गुरुजी, तुम्ही थांबू नका, मी तुमच्यासोबत मूव्ह होत राहील. हे ऐकून सूर्यदेव इम्प्रेस झाले आणि हनुमानजीची लर्निंग जर्नी स्टार्ट झाली. रोज सकाळी सूर्यदेव स्कायमध्ये ट्रॅव्हल करायचे आणि हनुमानजी त्यांच्यासमोर उडत उडत लेसन्स ऐकायचे. इमॅजिन करा, ब्लू स्काय, ब्राईट सनलाईट आणि हनुमानजी फुल फोकसने लर्निंग करत आहे. कधी क्लाउड्समधून उडायचे, कधी स्ट्रॉंग विंड असायचं, पण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कधीच ब्रेक होत नव्हतं. सूर्यदेव त्यांना वेदशास्त्र आणि खूप नॉलेज शिकवत होते. हनुमानजी पण फुल अटेन्शनने ऐकायचे, क्वेश्चन्स विचारायचे आणि सगळं इन्स्टंटली रिमेंबर पण करायचे. एक दिवशी सूर्यदेवांनी त्यांना एक डिफिकल्ट श्लोक सांगितलं आणि म्हणाले, हा उद्यापर्यंत पाठ करून या. पण हनुमानजींनी तो श्लोक फक्त एकदा ऐकलं आणि इन्स्टंटली रिपीट पण केलं. सूर्यदेव स्माइल करून म्हणाले, तुमची कॉन्सन्ट्रेशन खूप स्ट्रॉंग आहे. पण हनुमानजी प्राऊड झाले नाही. ते नेहमी म्हणाले, हे सगळं तुमच्या ब्लेसिंग्समुळे आहे गुरुजी. कधी कधी वेदर बदलायचं, स्ट्रॉंग विंड यायची, टायर्डनेस पण यायची, पण हनुमानजींनी कधी कंप्लेंट केली नाही. त्यांना फक्त लर्निंग इम्पॉर्टंट वाटायची. हळूहळू सूर्यदेवांना कळालं की हनुमानजी फक्त फिजिकली स्ट्रॉंग नाही, तर ते मेंटली पण स्ट्रॉंग आहेत. नंतर हनुमानजीची लर्निंग अजून डीप होत गेली. सूर्यदेव रोज त्यांना फक्त वेदशास्त्र नव्हते शिकवत, ते त्यांना लाईफबद्दल पण खूप इम्पॉर्टंट गोष्टी शिकवत होते. एक दिवस सूर्यदेवांनी हनुमानजींना विचारलं, हनुमान, स्ट्रेंथ मोठी का विजडम मोठा. हनुमानजी
थोडे विचारात पडले. त्यांना वाटलं स्ट्रेंथ इम्पॉर्टंट आहे कारण त्यांच्याकडं खूप पॉवर होती. पण सूर्यदेव स्माईल करून म्हणाले, जर विजडम नसेल तर स्ट्रेंथ रॉंग डायरेक्शनमध्ये पण जाऊ शकते. हे वर्ड हनुमानजींनी खूप सिरियसली घेतले. त्यांना समजलं की पॉवरफुल असणे सोबत काम आणि वाईज असणं पण इम्पॉर्टंट आहे. त्याच दिवशीपासून हनुमानजी लर्निंगला अजून इम्पॉर्टन्स द्यायला लागले. एकदा हनुमानजींनी सूर्यदेवांना विचारलं, गुरुजी पेशन्स कसं मेंटेन करायचं, अँगर कंट्रोल कसं करायचा, रिअल भक्ती म्हणजे काय? सूर्यदेव स्माईल करून म्हणाले, हनुमान काम माइंडमुळे पेशन्स येतो. कंट्रोल केलेल्या रागात पण पॉवर असते आणि रिअल भक्ती म्हणजे फक्त प्रेयर्स नाही तर प्युअर हार्ट, काइंडनेस आणि लॉयल्टी असते. एकदा लर्निंग चालू असताना हनुमानजी थोडे डिस्ट्रॅक्टेड झाले. तेव्हा सूर्यदेवनी त्यांना सॉफ्टली म्हणाले, हनुमान फोकस हा सगळ्यात मोठा पॉवर आहे. हनुमानजीला आपली मिस्टेक समजली. त्यांनी लगेच पुन्हा कॉन्सन्ट्रेट केला. हळूहळू हनुमानजीचा डिसिप्लिन इतका स्ट्रॉंग झाला की ते आवर्स अँड आवर्स कंटिन्युअसली लर्निंग करू लागले. सूर्यदेव काही वेळा इंटेन्शनली डिफिकल्ट लेसन विचारायचे, फक्त बघण्यासाठी की हनुमानजी गिवअप करतात का नाही. पण हनुमानजी कधी गिवअप करत नव्हते. जर काही समजलं नाही तर ते पुन्हा विचारायचे, पुन्हा प्रॅक्टिस करायचे आणि करेक्ट होईपर्यंत ट्राय करायचे. एक दिवस सूर्यदेव खूप इमोशनल झाले. ते म्हणाले, हनुमान तुमच्याकडं ऑलरेडी खूप पॉवर्स आहेत, तरी पण तुम्ही लर्निंग सोडली नाही. हीच तुमची रिअल ग्रेटनेस आहे. हनुमानजी फोल्डेड हँड्सने म्हणाले, गुरुजी नॉलेज कधी कंप्लीट होत नाही. मी अजून पण स्टुडंटच आहे. हे ऐकून सूर्यदेव खूप प्राऊड झाले. त्यांना कळालं की हनुमानजी फ्युचरमध्ये फक्त स्ट्रॉंगेस्ट वॉरियर नाही तर सगळ्यात वाईज आणि रिस्पेक्टेड डिवोटी पण बनणार आहेत. फायनली लर्निंग कंप्लीट झाल्यावर सूर्यदेवनी हनुमानजींना आशीर्वाद दिला की तुम्ही जिथं जाल तिथे पॉझिटिव्हिटी, करेज आणि विजडम स्प्रेड कराल. हनुमानजी स्माईल केले आणि नम्रपणे नमस्कार केले. त्यांचा फेसवर पीस होता, हॅपीनेस होती, कारण त्यांना फक्त नॉलेज नाही तर लाईफची विजडम पण मिळाली होती. म्हणूनच आजही हनुमानजीला फक्त पॉवरसाठी नाही तर इंटेलिजन्स, डिसिप्लिन, फोकस आणि डिवोशनसाठी पण वर्शिप केलं जातं. तर तुम्हाला ही स्टोरी आवडली तर कॉमेंट करा जय श्रीराम, जय हनुमान आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मग भेटूया उद्या अशाच एका नव्या आणि इंटरेस्टिंग स्टोरीसोबत. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.